नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूहाच्या वतीने मोफत गॅस किटचे वाटप. अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवत असतो. मात्र मार्च महिन्यात गॅसची कमतरता असल्याने मंजूर झालेल्या गॅस लाभार्थ्यांना वितरित करता आल्या नव्हत्या. गॅस उपलब्ध झाल्यानंतर उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी आज 17 गॅस वितरण करण्यात आले. अरिहंत उद्योग समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अरिहंत समूहाच्या सर्वेसर्वा मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना महिलांना गॅस वितरण करण्यात आले. या प्रसंगी सौ विनश्री पाटील व धनश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मीनाक्षी पाटील म्हणाल्या की महिलांचे सक्षमीकरण, त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, स्वयंपाक करताना लाकडी जळण वापरल्यामुळे होणारे तीव्र दुष्परिणाम कमी करणे, स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्याने होणारे विविध आजारांना आळा घालणे, घरात लाकडी जळण वापरल्याने घरात लहान बालकांना बऱ्याचशा प्रमाणात होणाऱ्या श्वासोच्छवासाच्या तक्रारी दूर करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रकाश माडिवाळ यांनी केले. यावेळी किल्लेदार कुटुंबाकडून अरिहंत उद्योग समूहाच्या सर्वेसर्वा मीनाक्षी पाटील यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्नेहल किल्लेदार, ज्योती किल्लेदार, प्रियंका लंबे, जयश्री नवले, राकेश फेरगण्णावर, राजू पाटील, अजित पाटील, संतोष गोसावी, प्रकाश मडिवाळ, ओंकार महाजन, सुशांत किल्लेदार व गॅसधारक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनशक्ती न्यूज 18 साठी बोरगावहून अशोक दुर्गमगे. सगळ्यांना नमस्कार. उत्तमअण्णा पाटील यांचा वाढदिवस 1 मार्चला असतो आणि त्यानिमित्त आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे असं गॅस वितरणाचा कार्यक्रम करतात. यावेळेला जरा खूपच उशीर झाला आहे. गॅस टंचाईमुळं म्हणा किंवा अनेक कारणं असतात, त्याला तेवढं उपलब्ध नाही झाल्या कारणानं आम्ही गॅस वितरण आता ह्या एवढ्याच ह्याचं माफक प्रमाणात करायला लागलो आहे. गरजूंना त्याचा लाभ व्हावा आणि जरा वेळ पण झाला त्याबद्दल दिलगिरी. असंच प्रत्येक वर्षी त्याच्याकडून हे काम अधिकाधिक ह्याच्यामध्ये व्हावं. आम्ही ह्याच्यात सत्तेत नसताना सुद्धा म्हणजे मुलाच्या ह्या अथक परिश्रमामुळं म्हणा आणि लोकांना समाजकारणाच्या एक बांधिलकीमुळं म्हणा हे कार्यक्रम प्रत्येक वर्षी करत आलेलं. ಹಾಗೂ ಅರಿಹಂತ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಉತ್ತಮರಾವ್ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಒಂದು ಸಹಕಾರದಿಂದ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಇಂಡಿಯನ್ ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಹೋದ ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷದಲ್ಲಿ 48 ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉಚಿತ ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಈ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ 17 ಜನರಿಗೆ ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಅವರ ಸತತ ಪ್ರಯತ್ನ, ಪರಿಶ್ರಮ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಲಾಭವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈ 17 ಜನರಿಗೆ ನಾವು ಮನ್ಕಾಪುರದ ಇಂಡಿಯನ್ ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಅವರ ಹೀಗೆ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಯಶಸ್ಸು ನಮಗೆಲ್ಲ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಕೂಡ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಅವಕಾಶ ದೊರಕ್ತಾ ಇದೆ ಎಂಬ ಮಾತನ್ನು ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಸುದಿನ. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು 17 ಜನ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ನಾವು ಈ ಒಂದು ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಅವರ ಸತತ ಪ್ರಯತ್ನ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ಅವರು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದರೂ ಇಲ್ಲದೇ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಯೋಜನೆಯನ್ನು, ಹೊಸ ಹೊಸ ಯೋಜನೆಯನ್ನು ಜಾರಿಗೆ ತರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಆಗ್ತದೆ. ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಈ 17 ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಗ್ಯಾಸ್ಗಳ ಅನುಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಆ ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आता सबस्क्राइब करा आणि रहा एक पाऊल पुढे.